नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफीची जी यादी आहे ती याद्या सुरू आहे येणं आणि यामध्येच एक बातमी आलेली आहे की 22 लाख जे कर्ज खाते त्यांची नावं जी आहे तर हे कर्जमाफीतून वगळण्यात आलेली आहे आणि यामुळेच पहिली यादी अगोदर आलेली आहे आणि जे राहिलेली शेतकरी आहे त्यामध्ये ही बातमी ऐकून चिंतेचं वातावरण आहे। बातमी खरी आहे की खोटी आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमके ते 22 लाख शेतकरी कोणते आहेत की ज्यांची नावं जे आहे ते कर्जमाफीतून वगळण्यात आलेली आहे आणि तुम्ही त्यामध्ये येता का। तर चला तर मग लवकरच तुम्हाला सांगतो की ते कोणते 22 लाख शेतकरी आहे आणि तुम्ही त्यामध्ये पात्र आहे किंवा नाही। तर जे ऐकून 56 लाख खात्याचं जे डाटा मागवण्यात आला होता सरकारकडे त्यापैकी जे आहे तर 22 लाख शेतकरी जे आहे तर कर्जमाफीतून अपात्र ठरलेले आहे आणि उर्वरित जे शेतकरी आहे 34 लाख शेतकरी तर त्यांचे त्यापैकी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी काही शेतकऱ्यांची KYC होऊन त्यांच्या कर्ज खात्यावरती पैसे देखील जमा झालेले आहेत। तर आता उर्वरित जे 22 लाख शेतकऱ्यांची नावं जी चर्चा सुरू आहे की वगळण्यात आलेली आहे तर त्यामध्ये कोणते आहे तर त्यामध्ये आजी माजी आमदार जे आहेत आजी माजी आमदार किंवा जे पदाधिकारी आहेत ते आहेत 2088। त्याच्यानंतर जे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जे आहेत तर त्यांची संख्या आहे 11,75,700 आणि त्यानंतर जे आहे तर जे महामंडळातील कर्मचारी असतील जे महामंडळातील जे कर्मचारी आहे तर त्यांची संख्या आहे 1,76,112। त्यानंतर जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे नोकरदार आहे ज्यांचं वेतन हे 25,000पेक्षा जास्त आहे तर असे कर्मचारी त्यांना देखील यातून वगळण्यात आलेलं आहे तर त्यांची संख्या आहे 7,31,113। त्यानंतर जे सहकारी संस्था आहेत तर जे सहकारी संस्थेचे जे कर्मचारी आहेत त्या सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना देखील यामधून वगळण्यात आलेलं आहे तर त्यांची संख्या आहे 1,12,618। तर यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला चिंता करायची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्ही जर यामध्ये नसाल तर त्या 22 लाख शेतकऱ्यांमध्ये जे आहे तर हे सर्व शेतकरी असे ऐकून ही जी टोटल आहे 21,97,666 शेतकरी जे आहे तर ते जे 56 लाख शेतकऱ्यांची यादी डाटा मागवण्यात आला होता त्यापैकी 21,97,666 शेतकऱ्यांना त्यामधून वगळण्यात आलेला आहे। तर यामध्ये जर तुम्ही कोणत्याही पदात जर बसत असाल तर तुम्हाला चिंता करायचं आहे, अन्यथा यामध्ये तुम्ही कोणत्याही ह्याच्यात बसत नसाल तर शेतकऱ्यांना चिंता करायची आवश्यकता नाही, कारण अजूनही 17 लाख ते 18 लाख शेतकऱ्यांची नावे जे आहे तर यादी येणे बाकी आहे। लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये ही याद्या येणार आहे। अजूनपर्यंत याचं कन्फर्म तारीख जाहीर झालेली नाही की याद्याचं अपडेट आलेलं नाही की जे दुसरी आणि तिसरी यादी आहे ती केव्हापर्यंत येणार आहे। यादी आल्यानंतर लगेच आपण आपल्या चॅनलवरती याबाबत अपडेट देऊ। मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।